हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी असणारा इंग्रजीचा अभ्यासक्रम काय आहे. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. चला तर मग सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा विषय आहे बघा, शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा जी आहे त्यासाठी इंग्रजीचा अभ्यासक्रम नक्की काय आहे. तर आपण एक एक घटकाप्रमाणे चर्चा करूयात. बघा, आता पहिला जो घटक आहे तो आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट. घटकाचं नाव आहे आपल्या लेटर्स ऑफ अल्फाबेट. मग आता लेटर्स ऑफ अल्फाबेटमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात. तर लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजे काय, तर वर्णमाला जी आहे इंग्रजीमधली म्हणजे ABCD झेडपर्यंत यावर आधारित काही प्रश्न आहेत. मग त्यामध्ये पहिला जो उपघटक आहे तो कोणता आहे, तर पहिला उपघटक आहे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. म्हणजे काय, एक आवाज तुम्हाला आवाज असलेले शब्द देतील आणि त्यावरून तो आवाज कुठल्या लेटरनी सुरू होतो अशा प्रकारचे प्रश्न असतील. त्यानंतर दुसरा उपघटक आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिवन अल्फाबेट. म्हणजे एखादा अल्फाबेट दिला असेल आणि त्यापासून मग कुठला शब्द तयार होतो अशा प्रकारचे घटक हे जे काही लेटर ऑफ अल्फाबेट या घटकावर आधारित प्रश्न आहेत असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील. ठीक आहे. आता इथे किती प्रश्न पडतील, तर एक प्रश्न असतो की ज्याचे मार्क किती आहेत, 2. ठीक आहे. असा एकच प्रश्न पडणारे लेटर्स ऑफ अल्फाबेटवरती की ज्याच्यामध्ये प्रश्न काय असतील, आवाजावरनं अल्फाबेट ओळखा किंवा एखादा अल्फाबेट देतील किंवा एखादा शब्द देतील आणि त्याच्यावरनं कुठला अल्फाबेट आहे, त्याची सुरुवात कुठल्या अल्फाबेटने होते अशा प्रकारचा एकच प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये पडतो ज्याचे गुण आहेत 2 गुण. ठीक आहे. इथे आपल्या पहिल्या घटकाबद्दल बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. आता आपण दुसऱ्या घटकाकडे येतोय. दुसरा घटक बघा कुठला आहे, दुसऱ्या घटकाचं नाव आहे व्होकॅबलरी. आता व्होकॅबलरी म्हणजे काय, तर हा सगळा घटक तुमचा शब्दसंग्रहावरती आधारित आहे. मग आता शब्दसंग्रहामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न पडू शकतील, तर पहिला जो प्रश्न आहे तो कुठला आहे, तर रायटिंग फॅमिलियर ऑर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज अँड पिक्चर. म्हणजे तुम्हाला एखादं क्लू देतील म्हणजे एखादा संकेत देतील किंवा एखादं चित्र दाखवतील आणि त्यावरनं त्या शब्दाचं जो काही शब्द आहे किंवा त्या शब्दाचं अक्षर आहे तुम्हाला ओळखायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात. दुसरा प्रकारचा उपघटक आहे तो को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड ऑर डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे एखाद्या काय करतील, एखाद्या शब्दाचं तुम्हाला ते वर्णन करून दाखवतील किंवा त्या संदर्भात काही ॲक्शन करून देतील किंवा ॲक्शनच्या अशा सूचना असतील आणि त्या सूचना लक्षात घेऊन जे काही चित्र आहे त्या चित्राला कुठला शब्द सुटेबल आहे किंवा कुठला शब्द त्याला सूट होईल असे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. त्यानंतर रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती, बॅट, कॅट, मॅट, ज्याचा शेवट सारखा असतो पण पहिले लेटर बदलतात याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. साधारण ते कवितेमध्ये येतात. मग असे तुम्हाला रायमिंग वर्ड्स देखील शोधायला विचारतात, असेही प्रश्न येतात. त्यानंतर रायटिंग अपोजिट वर्ड. रायटिंग अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. त्यानंतर रायटिंग वर्ड विथ रजिस्टर. म्हणजे काय, तर आपण ज्या काही नोंदवह्या लिहितो किंवा नोंदवहीमध्ये शब्द महत्त्वाचे असतात ना त्या शब्दांना देखील आधारित असे शब्द जे असतील त्यावर आधारित देखील प्रश्न आहेत. त्यानंतर 6वा प्रकारचा उपघटक आहे तो आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन. म्हणजे एक मोठं काहीतरी तुम्हाला शब्द देतील आणि त्यावरनं छोटे छोटे शब्द तयार करायला सांगतील. त्यानंतर 7वा उपघटक जो आहे तो आहे युझिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथे 7व्या घटकामध्ये जे करारबद्ध फॉर्म आहेत लिहायचे आहेत किंवा ते वाचायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 8वं आहे डिक्शनरी स्किल. आता इथे कुठल्या प्रकारचे प्रश्न असतात बघा, डिक्शनरी स्किलमध्ये आपले जे काही शब्दकोश, आता समजा तुम्हाला सांगितले की बटर शोधायचे, बटर BUTTER. मग आता हे स्पेलिंग शोधताना आपण डिक्शनरीमध्ये काय करतो, शब्दकोशामध्ये सुरुवातीला ए नंतर बीचा अल्फाबेट शोधतो, मग बी नंतर ए आहे का बी आहे का असं यू करत येतो आपण, त्याच्यानंतर आपण तो शब्द शोधतो. तर हे डिक्शनरी स्किल म्हणजे तुम्हाला एकाच लेटरचे 4 शब्द देतील. समजा बॅट दिलं, बर्ड दिलं, त्याच्यानंतर बॉटल दिलं. मग ह्यामध्ये पहिल्यांदा डिक्शनरीमध्ये कुठला शब्द येईल तो तुम्हाला चढता किंवा उतरता क्रम अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ बॉडीवरती आधारित प्रश्न आहेत. म्हणजेच काय की तुमच्या बॉडीचे जे काही पार्ट आहेत, मग काय असेल
नेक असेल, त्याच्यानंतर फीट असतील, त्याच्यानंतर अँगल एल्बो असेल, ह्या प्रकारचे जे काही कुठले अवयव आहेत त्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 10वा जो उपघटक आहे तो आहे तुमचा नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, म्हणजे पक्ष्यांची प्राण्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत किंवा देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड, ते कसे आवाज देतात, ओरडतात कसे. आता कुत्रं कसं भुंकतं, मग त्याचा आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, किंवा कुत्रे कुठे राहतं, गाय कुठे राहते, काऊ शेडमध्ये गाय राहते, तर तुम्हाला त्यांचं राहण्याचं ठिकाण, तो आवाज कसा काढतो आणि त्या प्राण्यांची पक्ष्यांची नावं माहिती असली पाहिजेत. ठीक आहे. आता आपण 11व्या उपघटकाकडे येतोय. बघा आता 11वा उपघटक कुठला आहे, तर 11व्या उपघटकामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. मग आता कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची. त्यानंतर होमोफोन्सवरती देखील आधारित प्रश्न असतील. आणि 13वा जो उपघटक आहे तो आहे नेम्स ऑफ कलर, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम, म्हणजे तुम्हाला चित्रांचे रंग ओळखायचे, कलर ओळखायचे ते, त्याच्यानंतर थिंग्स, एखादी वस्तू दिली असेल तर ती वस्तू शोधायची, ओळखायचे, शेप्स दिले असतील तर त्याचे आकार कुठले कुठले आहेत, भाज्या असतील, फळं असतील किंवा मग गेम असतील, ह्या सगळ्यांचे तुम्हाला काय माहिती पाहिजेत, इंग्रजीमधली नावं माहिती पाहिजेत. तर अशा प्रकारे आपला इथे दुसरा घटक संपतो की ज्याचं वेटेज किती असणार आहे, यामध्ये 12 गुण मिळतील तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत 6 प्रश्न. ठीक आहे. तर इथे आपला दुसरा घटक झाला. आता आपण तिसऱ्या घटकाकडे येतोय. आता तिसरा घटक कुठला बघा, तर तिसऱ्या घटकामध्ये पहिला घटक दुसरा घटक झाल्यानंतर आपण जातो तिसऱ्या घटकामध्ये. आता तिसरा घटक बघा तो आहे पंक्च्युएशन मार्क्स. आता मराठीमध्ये जसं आपण शुद्धलेखन लिहितो तसंच इंग्रजीमध्ये देखील शुद्धलेखनाचे नियम आहेत. जसे की एखाद्या वाक्याची सुरुवात आपण कॅपिटल लेटरनी करतो, बरोबर आहे. वाक्यामध्ये आपण स्वल्पविराम म्हणजे कॉमा देतो, फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम देतो, क्वेश्चन मार्क असतो म्हणजे प्रश्नचिन्ह कधी कधी असतं, नंतर ॲपोस्ट्रोप्स असतं, तुम्हाला माहिती असेल शॉर्टकटमध्ये आपण काय करतो, वरती स्वल्पविरामासारखं चिन्ह असतं ते देतो अक्षरांच्या वरती, नंतर एक्सक्लेमेशन मार्क असतात ते. तर ह्या सगळे जेवढे काही आपले शुद्धलेखनाच्या नियमामधले जे काही आपले चिन्ह आहेत, विरामचिन्ह आपण त्याला म्हणतो, ते कसे वापरायचे तर त्यावर आधारित देखील प्रश्न असतात. ठीक आहे. मग कॅपिटलायझेशन असेल, कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, ॲपोस्ट्रोप्स असतील किंवा एक्सक्लेमेशन मार्क्स असतील. तर इथे किती प्रश्न विचारतात, तर 3 प्रश्न असतील आणि त्याला गुण किती असतील, 6 गुण असतील. तर हा आहे तुमचा तिसरा घटक. आता आपण चौथ्या घटकामध्ये येतोय. चौथा घटक बघा कुठला आहे, तर चौथा घटक जो आहे तो आहे तुमचा न्यूमेरिकल इन्फॉर्मेशनवरती आधारित. मग न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर तुम्हाला इथे नंबर्स जे आहेत ना त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्यामध्ये कुठले प्रश्न पडतात, तर डे ऑफ वीक, मंथ्स ऑफ द इयर, मग इथे तुम्हाला आठवड्याचे दिवस इंग्रजीमध्ये तुम्हाला स्पेलिंग माहीत असले पाहिजेत. त्यानंतर वर्षामध्ये येणारे जे काही 12 महिने त्यांचे स्पेलिंग, कुठल्या वर्षामधल्या कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस आहे, लीप इयर काय, तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. नंतर कार्डिनल नंबर्स असतात, ऑर्डिनल नंबर्स असतात, त्याच्यामधला फरक माहिती पाहिजे, त्याला काय म्हणायचं ते माहिती असलं पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न जो येतो तो शोईंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स अँड मॅप रिडिंग, म्हणजे दिशा तुम्हाला माहिती पाहिजे, पूर्वला काय म्हणायचं, पश्चिमला काय म्हणायचं, ठीक आहे ना, उपदिशांना काय म्हणायचं असतं, म्हणजे आपण मराठीत म्हणतो आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. मग याला इंग्रजीमध्ये नावं काय आहेत, मॅपिंग रिडिंग म्हणजे काय असणार आहे, तर जे काही मॅप नकाशा वाचन असतं हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर टेलिंग टाईम म्हणजे काय, तर वेळ तुम्हाला सांगता आली पाहिजे की किती वेळ आत्ता आहे. ठीक आहे. तर यामध्ये 6 गुण यामध्ये तुम्हाला मिळतील जर याचा अभ्यास नीट केला असेल तर, आणि त्यासाठी प्रश्न असतात 3. ओके. आता पुढच्या घटकाकडे आपण येतो, तो आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. आता क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, तर तुम्हाला इथं थोडेसे काय करायचे, ते सर्जनशील विचार माहिती असले पाहिजेत. सर्जनशील विचारांमध्ये आधारित तुम्हाला इथे प्रश्न असणार आहेत. मग आता कुठले असतील प्रश्न, तर बघा पहिला असेल तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज अँड मेसेजेस, म्हणजे जाहिरात, बोधवाक्य दिलं असेल किंवा एखादा संदेश दिला असेल त्यावर आधारित प्रश्न असतील. त्यानंतर सॉल्विंग पझल्स विथ गिवन क्लूज, म्हणजे एखादं क्लू तुम्हाला देतील आणि त्या क्लूवरनं एखादा शब्द तुम्हाला शोधायचा असेल. त्यानंतर अशाच प्रकारचा तिसरा देखील घटक सेम आहे, सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज. इथे तुम्हाला काय करतील, तर क्लूज देतील आणि त्या क्लूजचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, ते कोडी शोधायचे आहेत. ठीक आहे. तर ह्यासाठी तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत ते 3 प्रश्न विचारतील आणि गुण असणार आहेत एकूण 6 आणि त्याचं पर्सेंटेज किती असतं, 12%. ठीक आहे. तर इथे आपला 5वा घटक झाला क्रिएटिव्ह थिंकिंगचा.
त्यानंतर 6वा घटक जो आहे तो आहे स्टॉक एक्सप्रेशन्स. आता स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉक अभिव्यक्तीशी आधारित प्रश्न तुम्हाला देतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. ठीक आहे. मग आता इथे कुठले असतील बघा, ग्रीटिंग म्हणजे काय, तर शुभेच्छा, शुभेच्छावर आधारित प्रश्न असतील. त्यानंतर पुन्हा काय असेल, सिकिंग परमिशन म्हणजे तुम्हाला परवानगीवर आधारित प्रश्न असतील. मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे एखाद्याला तुम्हाला रिक्वेस्ट करायची असतील तर कुठल्या प्रकारचे वाक्य आपण वापरतो विनंतीसाठी ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, एखादी सूचना दिली असेल किंवा भाव दिला असेल किंवा एखादं चित्र दिले असतील आणि यावरनं तुम्हाला संबंध शोधायचा आहे तर असे देखील प्रश्न तुम्हाला 3 विचारतात आणि त्याचे गुण आहेत 6, पर्सेंटाईल येतं 12%. ओके. आता त्यानंतर आपण पुढे येतो 7 नंबरचा जो घटक आहे त्यामध्ये. बघा आता 7 नंबरचा जो घटक आहे तो कुठला आहे, तर तो आहे तुमचा मिसेलेनियस. आता इथे काय असतं, तर इथे नानाविध प्रकार जे काही आपल्याला इंग्रजीमध्ये महत्त्वाचे आहेत व्याकरणामधले ते तुम्हाला इथे विचारतील. आता त्यामध्ये कुठला आहे, पहिलं आर्टिकल. आर्टिकल सगळ्यांना माहिती आहे, ए अँड द तुम्हाला वापरायला आलं पाहिजेत. त्याच्यानंतर लेख, इथं दुसरा पण असं येऊ शकतो प्रश्न, ए अँडच असेल असं काही नाही. इथं लेख, आर्टिकल्स म्हणजे आपण जे काही पेपरमध्ये लेख वगैरे दिले असतात ना त्यावर आधारित देखील प्रश्न असू शकतील. पण आता साधारण 5वीचा अभ्यासक्रम याचा अर्थ इथं ए अँड द यावर आधारित प्रश्न असतील. प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे पूर्वपद. प्रेपोजिशन तुम्हाला आठवत असतील, आपण काय करतो, एखादं माहिती तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आपण ऑन, इन या प्रकारचे प्रेपोजिशन वापरतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, बरोबर आहे ना, टॉल वगैरे आलं, टॉलेस्ट आलं, हे विशेषण आहे. त्यानंतर ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब्समध्ये काय येणार आहे, तर त्या क्रियापदाबद्दल जास्तीचा माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण ॲडव्हर्ब्स म्हणतो. यावर आधारित देखील प्रश्न असतील. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे टेन्सेसवर आधारित प्रश्न असतील. म्हणजे 3 काळ आहेत, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. वाक्य देतील, वाक्यावरनं तुम्हाला काळ शोधायला सांगतील, असेही प्रश्न असतील. किंवा मग सिंग्युलर, प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेक वचन यावर आधारित प्रश्न असतील. किती प्रश्न येतील, 3 प्रश्न येतील आणि गुण असतील 6, पर्सेंटेज असेल 12. आता शेवटचा घटक राहतो तो आहे तुमचा कॉम्प्रेशन म्हणजेच रीडिंग स्किल. आता इथे काय केलं जातं, तर तुम्हाला प्रोज एक साधारण 30 जेवढे काही शब्द असतील त्या 30 शब्दांवर आधारित असा तुम्हाला काय केलं जातो, एक गद्य उतारा दिला जातो आणि त्यावर आधारित काही प्रश्न असतात. मग ते काय प्रश्न असतील, साधारण एक 3 असतात प्रश्न, ज्याला गुण किती आहेत, 6 गुण आहेत. ठीक आहे. तर हा झाला आपला इंग्रजीचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.